गावठाणातले रस्ते म्हणजे प्रत्येकाचं घर जवळजवळ 100 वर्ष 200 वर्ष जुनी असलेली घर त्यांची गाव गेली. त्यांची गाव गेली जरीमरी मंदिर म्हणजे जो विकास होणं शक्यच नाही त्या विकासाचं स्वप्न दाखवता कशाला. आणि परत कधी या लोकांना तुम्ही कुठे जागा देणार. यांचं रिडेव्हलपमेंट रोखण्याचं काम तुम्ही मुद्दामून करताय. हे विशिष्ट उद्देशाने करण्यात आलेला प्लॅन आहे. या प्लॅन मध्ये हजारोंचे संसार रस्त्यावर येणार आहेत. जर बिल्डिंग 401 बिल्डिंग उद्ध्वस्त होणार तर प्रत्येक बिल्डिंग मध्ये आपण 20 फ्लॅट धरूया, जास्त नाही. 10 म्हणतोय की दोन्हीकडचे म्हणून 1000 बिल्डिंग आहे. 1000 बिल्डिंग तरी चला आपण 500 धरू. एकामध्ये 20 फ्लॅट किती झाले. आता 10,000 घरं उद्ध्वस्त होणार असेल तर त्यांच्यामध्ये माणसं किती 4 म्हणजे 40,000 माणसांना रस्त्यावर आणणारा डीपी प्लॅन आहे. आम्ही याच्या विरुद्ध जन आंदोलन उभारणार आहोत. कुठल्याही एका पक्षाचं हे आंदोलन नसेल तर ह्या सर्व पक्षांना एकत्र घेऊन आम्ही आंदोलन करू. आज आम्ही तसं आवाहन करणार आहोत. हे आमच्या लक्षात एका आर्किटेक्टने आणून दिलेलं आहे. हे काहीतरी विशिष्ट हेतू मनात ठेवून केलेलं काम आहे. अजून एक प्रकरण उघडकीस आणणार आहे. ते उघडकीस आणताना मला कावेरी शेतीची आहे आणि कावेरी शेतीची मालकी कोणाकडे ते पण बघायचंय आणि त्याचा एकीचा वापरता येतो का हे पण बघायचं. त्याच्यामुळे विकासाला आम्ही कधीच नाही म्हणत नाही. विकास करावा, विकास झालाच पाहिजे. नॉट ॲट द कॉस्ट ऑफ ह्युमन बिंग्स. माणसं जगली तर विकासाचा वापर होईल ना. तुम्हाला माणसांनाच मारून टाकायचं तर विकास काय कामाचा. आणि हे मूळ कळव्यातली माणसं तुम्ही कुठेतरी घेऊन ठेवणार ट्रान्झिट कॅम्प मध्ये, काय गरज नाही आम्हाला. त्यामुळे हा जो काही प्लॅन आहे हा कळवा आणि खारेगाव जी 2 जुनी ऐतिहासिक गावठाण आहे त्याला फार पूर्वीचा इतिहास आहे. ती दोन्ही गावठाणं उद्ध्वस्त होणार यासाठी मी पत्रकार परिषद. सर आपण जो तिसरा पूल आहे आपण राईट मारतो आणि आपण नवीन रस्त्याला जॉईन होतो. मी त्यांना सांगितलेलं एक लेफ्ट मारा आणि तुम्ही स्ट्रेट हायवेला आणि बायपासला जॉईन करा. म्हणजे मग सगळाच ट्रॅफिक जो काही गोंधळ होतो तो सगळा बंद होतो. पण त्यांना माहिती मला होतं अमेरिकन मॉडेल करायचं आहे. त्यांना अमेरिका करायचं एकदम सुनियोजित असं सुंदर शहर अमेरिकेसारखं त्यांना कळवा आणि खारेगाव मध्ये आणायचं. सर हा कुठे जाणार. डेव्हलपमेंट ॲट द कॉस्ट ऑफ ह्युमन बिंग्स इज नॉट टॉलरेबल. हे बिलकुल आम्ही खपून घेणार नाही. आता हे आज टीव्हीवर जाईल, लोक पेटून उठतील. एक साधी इथली जानकी नगर झोपडपट्टी तोडणार होते तर 5,000 माणसं रस्त्यावर आली. इथे 40 आणि 50,000 माणसांचा तुम्ही गेम वाजवताय कशासाठी. का त्रिमूर्ती साईबाबा नगर ह्याच्या आतमधनं तुम्हाला डीपी प्लॅन हवेत कशाला. त्याच्या मागचं कोण आहे. तुम्हाला कोणाला मोठं करायचंय. रोखला जातोय नेमका यामागे उद्देश काय असू शकतो. तो चालू शकतोय उद्देश. तुम्ही पण शोधा की त्रिमूर्ती साईबाबा सह्याद्री या 3 सोसायटी सुधारणा या 3 सोसायटीचा पुनर्विकास हा अडेल कसा आणि अडताना तो कोणाच्या मदतीने पुढे जाईल.
ते असे करोडो रुपयाचे भ्रष्टाचाराचे करतात कशाला? आणि एवढी संशय जर ठाण्यात तर करा ना, डीपी प्लॅनचे रस्ते उघड. कळव्यातल्या विशिष्ट भागात तुम्हाला डीपी आणायचे, कशाला आणायचे? आणि कळव्यामध्ये काय एवढं ट्रॅफिक जॅम बी होत नाही आता. तिसऱ्या पुलामुळे कळव्यातल्या लोकांना चांगली हे मिळाली. आणि जर तो मागचा रस्ता जो आम्ही सुचवला, जो खारेगाव मार्गे जाईल, तो झाला तर मग कधी ट्रॅफिकच होणार नाही. ट्रॅफिकचा विचार करून डीपी प्लॅन आणता ना. आता काही इथे उघड्या जमिनी नाही आहेत. अरे कमीत कमी महानगरपालिकेने जिथे उघड्या जमिनी आहेत तिथे होणारी अतिक्रमण तर रोखावीत. मुंबऱ्यामध्ये, कौशियामध्ये, चीनच्या बाजूला उघड्या जमिनींवरती डीपी रोडवरती आजही बिल्डिंग चालू आहे. करणार का ऑफिसरचा सस्पेंड? ऑफिसरच्या परवानगीने डीपी रोडवरती बांधकाम चालू आहे. माझं सौरभ राव यांना आव्हान आहे की डीपी रोडवरती बिल्डिंग होत आहे. आम्ही वारंवार सांगतो डीपी रोडवरती बिल्डिंग होत आहे. काय मस्त अधिकारी खातात 300 रुपये स्क्वेअर फीट, मस्त भाव लावलाय. मेन रोडवरती बिल्डिंग होत आहेत, स्टेशनच्या जवळ बिल्डिंग होत आहेत. 9 बिल्डिंग एका एरियात चालू आहेत. कोणाला काय पडलेली नाही. पाणी पुरवठा होत नाही. त्याचं कारण इलिगल बिल्डिंग. कोणाला लक्ष द्यायला वेळ आहे गरिबांच्याकडे? आपलं नौपाडा सांभाळलं की आपलं काम झालं. ठाणा नौपाडा पुरता मर्यादित आहे. कारण का सुशिक्षित वर्ग फक्त नौपाड्यात राहतो, बाकी सगळे अशिक्षित, अनपढ, गवार. हे आम्ही सहन करणार नाही. याच्यातला 1 इंच सुद्धा डीपी प्लॅन पुढे जाऊन देणार. की संध्याकाळी 5 ते रात्री 11 याच्यामध्ये जे पर्सेंटेज राईज होत आहे ते अचानक कसं काय होतं? हरियाणा बरोबर जम्मू काश्मीरचा निवडणूक होती आणि आपल्या बरोबर झारखंडची निवडणूक होती. आता मी तुम्हाला इथे दाखवतो. .83% वाढ झाली आहे 5 ते 11 मध्ये. संध्याकाळी 5 ते 11 मध्ये 86%, 83% वाढ, 7.83% वाढ झाली. याचा अर्थ 76 लाख मतं त्या दरम्यान पडलेली आहेत. 6 वाजताचा नेट बंद होतं. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये फक्त 1.5% वाढ झालेली आहे. आणि याबाबतची कुठलीही माहिती इलेक्शन कमिशन द्यायला तयार नाही. झारखंड जे आम्ही जिंकलो, आम्हाला जिंकताना काय होतं ते बघा. 1.79 आफ्टर 5 PM to 11 PM. आपलं कुठे 7.83 आणि झारखंड 1.79. फेज 2 0.86 इन्क्रीज, म्हणजे फक्त 1 लाख वोट वाढले. लार्ज वोटिंग पर्सेंटेज आफ्टर 5 PM. म्हणजे आपण 5 ला जरी 5 ते 6 जरी धरलं तर साधारण 6:15 पर्यंत सगळं संपतं. 6:15 पर्यंत जरी संपतं, आपण 200 म्हणजे किती वोट कॅल्क्युलेट केलं तर साधारण 40 सेकंदात कुठेही होत नाही, 1-1.5 मिनिटं लागतो. आपण समजूया 60 वोट पडले अख्ख्या महाराष्ट्रात.
आता तुम्ही बघा बीजेपी जिंकलं हरियाणा, किती वाढले मत? 6.73%. बीजेपी जिंकली. 7.83% बीजेपी जिंकली. काही हरियाणाच्या जिल्ह्यांमध्ये 10% वाढ दाखवली. इलेक्शन कमिशनने आतापर्यंत हे का झालं, कसं झालं, याच्याबद्दल एकही एक्सप्लेनेशन दिलेलं नाही. एकही एक्सप्लेनेशन दिलेलं नाही. आणि माझं नेहमीच म्हणणं आहे की इलेक्ट्रॉनिक तुम्ही म्हणता ना की काय ते वायफाय चालत नाही, चालत नाही, केलं नाही, पूर्ण स्टँड अलोन मशीन. कम्प्युटर आहे आपलं, कम्प्युटर काय म्हणतात ते, हे कॅल्क्युलेटर आहे. टाक 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 झालं पाहिजे. मग 7 तासांनी कशाला जाहीर करतात? 6 वाजता 1% जाहीर करता, 8 वाजता 1% जाहीर करता आणि शेवटी दुसरं पर्सेंटेज जाहीर करतात. आणि आज मस्करी स्टेटमेंट दिलेलंच आहे की कुठल्याही काय ते इलेक्शन मशीन काय ईव्हीएम इज सब्जेक्ट टू हॅकिंग. तर घेणं पाहिजे तर कमी कसं फेकायचं आणि महाराष्ट्रापासून म्हणजे असं आहे की एक ससा द्यायचा, हत्ती घ्यायचा. त्यानंच आहे. आणि मी आज नाही बोलत आहे, मी 2014 पासून सांगतोय की आवाज उठवा, आवाज उठवा, आवाज उठवा. तेव्हा कोणीच तयार नव्हतं माझ्यावर यायला. आणि मी सातत, तुम्ही बघा ह्या निवडणुकीच्या आधी पण मी बोललो की धोका ईव्हीएम मधनच होणार तुम्हाला. आणि बघा तुम्ही पॅटर्न बघा ना, हे बघा पॅटर्न बघा. सुहास कांदे 1,38,068. माणिकराव कोकाटे 1,38,565. नरेंद्र जीवर 1,38,622. छगन भुजबळ 1,35,023. हिरामन खोसकर 1,17,575. नितीन पवार 119,191. दिलीप बनकर 120,253. राहुल डिकले 156,246. दादा भुसे 158,284. दिलीप बोरसे 159,6081. देवयानी फरांदे 105,689. राहुल आहेर 104,486. हे सगळे नाशिकचे मतदारसंघ आहेत. म्हणजे पॅटर्न दिसतं तुम्हाला याच्यात. पॅटर्न वरती जाऊन त्यांनी ते केलेलं. तसंच महाराष्ट्रामध्ये 5,04,313 अधिक मतं आली. ते अधिक मतं येतात कुठून? अधिक मतं येतात कुठून? कारण का जेव्हा तुम्ही निवडणूक संपते, आज जास्त सांगू शकते, निवडणूक संपते तेव्हा तुम्ही टेस्टिंग करता, त्याचे टोटल आलेले असते. हो ना, 37चा फॉर्म देतात, त्या टोटल आणि ही टोटल मॅच व्हायला पाहिजे. मग 5 लाख मतं काढतात कुठनं? म्हणजे याचा अर्थ विद्यार्थी वाढतात, विद्यार्थी कुठलं तरी कमी पण होत असणार. संख्येला जागा इथेच आहे. म्हणजे हे महाराष्ट्र ताब्यात घेण्याचं 2020ला त्यांचं ठरलं. पहिल्यांदा पक्ष फोडले, निवडणूक आयोगाला मॅनेज केलं, निवडणूक आयोगाने निर्णय उलटे सुलटे दिले. ते कधीही स्वातंत्र्यानंतर झालं नव्हतं. पक्षाला मोकळं सोडून दिलं, निशाण्या मोकळ्या सोडून दिल्या. सुप्रीम कोर्टाची ही काही फार योग्य भूमिका होती असं आमचं मत नाही, आणि माझं तर अजिबात नाही, कारण का मी स्वतः तिथे सुप्रीम कोर्टात हजर असेल. देशाच्या राजकारणात इतके पक्ष फोडून जेव्हा
संपूर्ण लोकशाही पायदळी उडवली जाते, तेव्हा सुप्रीम कोर्टाने ठरवायला पाहिजे होतं की पुढच्या महिन्याभरात आम्ही ही सुनावणी आपत्ती घेणार. 2.5 वर्ष झाले अजून सुनावणी नाही. आणि सगळं म्हणतात सर्वोच्च न्यायालयाविरुद्ध बोलायचं नाही. का बोलायचं नाही? आम्ही रस्त्यावर लढतो आहोत, आम्ही रस्त्यावरची परिस्थिती जाणतो आहोत. आमचा पक्ष कुणी येऊन घेऊन जातो. सुप्रीम कोर्ट बघायला तयार. ते पिक्चर मध्ये डायलॉग होता ना, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. कोणीतरी आवाज उठवायलाच पाहिजे ना. आता सगळ्यांनीच गप्प बसलं तर अन्याय किती दिवस आम्ही का सहन करायचे? त्याच्यापेक्षा राजकारण सोडून देऊ. अशाच पद्धतीने जर मशीन मॅनेज होणार असतील, माणसं मॅनेज होणार असतील, तर मग राजकारणात राहायचं कशाला? आणि दुर्दैवाने विरोधी पक्षातल्या सगळ्या नेत्यांना मी अनेक दिवस सांगत होतो, ईव्हीएम बोला, ईव्हीएम बद्दल बोला, ईव्हीएम बद्दल बोला, ईव्हीएम. आणि मी त्यांना सांगायचो की तुम्हाला ते 2 छोटी राज्य हातात देतील आणि 1 मोठं काढून घेतील. लोकसभेच्या आधी झालेल्या 2 निवडणुकांमध्ये छोटी राज्य त्यांनी इंडिया अलायन्सला दिली आणि तिथे लोकसभा काढून दिली. इथे त्यांनी झारखंड घेतलं, काढून घेतलं, म्हणजे आम्हाला दिलं, महाराष्ट्र त्यांच्याकडे गेलं. म्हणजे सकाळच्या 11 वाजेस्तोवर आम्ही दोघे 1:37, 1:38 होतो. पुढच्या अर्धा तासात आम्ही आलो 50 वर आणि ते गेले 200 वर. अच्छा, पोस्टल बॅलेट हे माइंडसेट दाखवतात की बाबा साधारण काय आहे. महाराष्ट्राच्या पोस्टल बॅलेट मध्ये सगळीकडेच आम्ही पुढे. आणि मी हरलेला उमेदवार बोलत नाही, त्यांची मानहानी होईल. आणि एक असं एकट्याला पाडलं आलं असं चित्र निर्माण करायचंय. मातोश्री सुद्धा एकट्याला पाडून गेली साईडला असं चित्र निर्माण करायचंय. आणि त्याच्यासाठी एक सुनियोजित कट आहे, हा कट आहे. आणि शरद पवार काँग्रेस पूर्ण ताकदीने उभी असताना 60 जागा जिंकायचे, 60. इंदिरा गांधी जिवंत असताना ही शरद पवारांची ताकद होती महाराष्ट्रामध्ये. त्या शरद पवारांना तुम्ही गावावर आणून ठेवलं. अक्काचा मतदारसंघ निफाड शिवसेनेकडे होता, 100% निफाड जिंकायला पाहिजे. असे कितीतरी मतदारसंघ तोंडावर सांगू शकतो, हे मतदारसंघ यायलाच पाहिजे. आहे आर्मी मतदारसंघ वर्ध्याचा 100% यायला पाहिजे होता. नांदेडची लोकसभा जिंकतात आणि त्याच्या 6च्या 6 असतात. काय गणित आहे? अनेक ठिकाणी मतपेटीच मोजलेलं नाही. काल एक उदाहरण दिलं, कुठेतरी 3,65,000 काउंटिंगला मत पहिल्यांदा आली आणि काउंटिंग झालं 3,74,000 आलं. ही मतं आली कुठं? आणि परत सांगतो, मी आज बोलत नाहीये, मी सुरुवातीच्या काळापासून म्हणतोय. आणि एनी मॅन मेड मशिनरी हा जगाचा सायंटिफिक नियम आहे की एनी मॅन मेड मशिनरी कॅन बी मॅनेज्ड. त्यामुळे तुमचं डोकं लावलेलं असतं, तुमच्यापेक्षा एक सुपरियर डोकं येतं आणि तो त्याला उलट करून दाखवतो. अरे जर कॉम्प्युटरच्या हार्ड डिस्क मध्ये पेपर इन्सर्शन होऊ शकतात आणि ते पुरावे सांगितले जातात की हे पेपर नंतर आले, तुम्ही मतांचं काय सांगता आम्हाला? पेजर हा पेजर पण कुठे काही कुठे लिंक नाही ना, मी पेजर हॅक करून टाकतो. मग पेजर हॅक होऊ शकतो, ते का नाही हॅक होणार?
दुसरी गोष्ट की प्री प्रोग्राम होऊ शकते ना. त्यामुळे हा झालेला पराभव आम्ही मान्य जरी करत आहोत, कारण असं नको कोणाला वाटायला की यांना पराभव सहन झालेला नाही. पराभवाने खचून जाणारी माणसं इथं सत्य नव्हतोच. जवळजवळ गेले आता 25-26 वर्ष आमदार आहे. मला काय सत्तेची फार मिळालेल्या खुर्च्या असं काही नाही, पण तरी मी सांगतो की सत्तेपेक्षा लोकशाहीच्या मार्गाला जिवंत ठेवणारी जी यंत्रणा आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी निवडणूक आयोग हे स्वतंत्र का ठेवलं, केंद्राच्या हस्तक्षेपापासून लांब का ठेवलं, तर निवडणुका व्यवस्थित व्हावा, म्हणजे लोकांना हवं ते सरकार येईल. इथे तर पहिल्याच दिवसामध्ये लपडं सुरू झालं. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश निवड समितीत असतील. लोकसभेने ठरवलं त्याची काय गरज आहे, तो कोण? आता निवडणुका हे कोण निवडणार? केंद्रातले 2 मंत्री आणि विरोधी पक्षातला एक माणूस, 2:1. मेजॉरिटी कोणाची? आले आपले राजीव साहेब. पक्ष फोडा आणि काही करा, त्यांना काही इलेक्शनला पडते. मी सांगतो एक सामान्य माणूस म्हणून की महाराष्ट्रात झालेली पक्षफुटी याला तुम्हाला कायदेशीर मान्यता देताच येत नाही.